श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. बघूया 2025ची माझी गिरनार यात्रा भाग 4 परिक्रमा संभ्रम आणि मनाची घालमेल. संध्याकाळी मी आणि प्रशांत दादांनी बाहेर टपरीवर मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि हॉटेलमध्ये आलो. आमचे सवंगडी यायचे बाकी होते. संध्याकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावलीच होती. गिरनार परिक्रमा वर्षातून एकदाच होते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी ते पौर्णिमा अशी 5 दिवसांची असते. या काळातच गिरनार पर्वताच्या घनदाट जंगलातील मार्ग भाविकांसाठी खुला केला जातो. वर्षातील बाकीचे दिवस त्या जंगलात फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोकच जाऊ शकतात. ही परिक्रमा भवनाथ मंदिरापासून सुरू होते व नंतर 36 किलोमीटरचा मार्ग घनदाट जंगलातून गोल फिरून भवनाथ मंदिराच्या इथेच संपते. दुसऱ्या दिवशी गुरुशिखरावरती दत्तपादुकांचे दर्शन घेऊन ही परिक्रमा संपूर्ण होती. या काळात सर्व देवी देवता गिरनारमध्ये मुक्कामी असतात असे मानले जाते. त्यामुळे ही परिक्रमा अत्यंत फलदायी मानली जाते. ही परिक्रमा करायला वेगवेगळ्या प्रांतातून लाखोने भक्त आलेले असतात. सध्या 5-6 दिवसांपासून रोज पाऊस पडत असल्यामुळे उद्यापासून सुरू होणारी परिक्रमा खरंच सुरू होईल की नाही हा संभ्रमच होता. आम्ही तेथील हॉटेल मालक व आजूबाजूच्या लोकांची परिक्रमा उद्या सुरू होईल की नाही याची चौकशी करत होतो. त्यांच्या म्हणण्यानुसार परिक्रमेचा बराचसा मार्ग हा मातीचाच आहे आणि उर्वरित मार्ग हा दगडधोंडांनी बनलेला आहे. परिक्रमेसाठी ठरलेल्या मार्गाला कठडा वगैरे काही नाही आहे. पावसामुळे परिक्रमेच्या नियोजित मार्गावर खूप चिखल होतो. खूपसा भाग निसरडा झालेला असतो. त्याच्यामुळे पाय घसरून खोल दरीत पडण्याची शक्यता खूप जास्त असते. तसेच पावसामुळे डोंगरावरून पाण्याचे लोटच्या लोट येतात. त्याच्यामुळे वरून दगड वगैरे पडण्याची पण शक्यता असतेच. परिक्रमा करताना 2 नद्या पायीच पाण्यातून जाऊन ओलांडाव्या लागतात. पावसामुळे नद्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. परिक्रमा करताना लोक जंगलामध्ये 1 ते 2 दिवस मुक्कामाला थांबतातच. परिक्रमेदरम्यान जंगलामध्ये ठराविक ठिकाणी जेवणाचा भंडारा असतो. पाण्याचे टँकर उपलब्ध करून ठेवलेले असतात. शिवाय काही छोट्या मोठ्या गोष्टी विकणारे दुकानदारसुद्धा तिथे दुकानं मांडून बसलेले असतात. हे सर्व सामान त्या ठिकाणी ट्रक्स किंवा तत्सम मालवाहू गाड्यांनीच परिक्रमेच्या 1-2 दिवस अगोदर वाहून नेत असतात. रस्त्यावर चिखल असल्याकारणाने आणि सामान वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता अजून खराब होतो. त्यामुळे मोठमोठे खड्डे पडू शकतात. एखादी गाडी तिथे अडकू शकते. रस्ता निसरडा झाल्यामुळे काहीही होऊ शकते. जुनागडचे सरकार पावसाचा अंदाज घेऊन तेथील रस्त्यांची पाहणी करून एखादी वेळेस काही इमर्जन्सी आली तर दुसरा उपाय काय असू शकतो हे ठरवून असे इतर अनेक मार्गांनी तपासणी करून परिक्रमा करायला परमिशन देत असते. सध्या रोजच पाऊस कमी जास्त प्रमाणात चालू होता. जंगलाच्या बाजूला असेही पाऊस नेहमी जास्तच पडत असतो. रात्री सरकार काय निर्णय घेते आणि परिक्रमा उद्यापासून सुरू होईल की नाही हा संभ्रमच होता. पाऊस थांबला तर तेथील कलेक्टर रस्त्यांची पाहणी करून योग्य तो निर्णय देणार होते. पण उद्या परिक्रमा होणारच नाही हे निश्चितच होते. उद्या पाऊस कमी होईल तर सरकार परवापासून परिक्रमा करण्याची परमिशन देतील किंवा 2 दिवस अजून पाऊस थांबण्याची वाट बघतील आणि 5 दिवसांमधल्या शेवटचे 2 दिवस परिक्रमा करायला देतील. इत्यादी इत्यादी अशी बरीच मतमतांतरे चालू होते. परिक्रमा करण्यासाठी आलोय आणि ही अशी मतमतांतरे ऐकल्यावर परिक्रमा करायला मिळते की नाही हा विचार करून मनाची घालमेल व्हायला लागली. उद्या सकाळी काय निर्णय लागतो ते बघावे, नाहीतर गुरुशिखरावर जाऊन दत्तगुरूच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे आम्ही ठरवले होते. गुरुशिखरावर दर्शनाला जायचे तर 10,000 पायऱ्या चढायची यावेळेस मनाची अजिबात तयारी नव्हती. यावेळी रोपवेने गुरुशिखरावर जायचे असे आधीच ठरविले होते. त्यामुळे पहिल्या 5,000 पायऱ्यांची जी कठीण
चढण असते ती वाचेल असे मनाने ठरवूनच आले होते. पण आज तर वारा आणि पावसामुळे रोपवे बंदच होता. बघूया उद्या काय होते ते, असा विचार केला. आमचा येणारा ग्रुप अजून पण आला नव्हता. प्रशांत दादा तर होतेच, पण डॉर्मेटरीमध्ये राहायचे तर आपल्या लेडीजचा ग्रुप हवा ना. खिन्न मनाने मी डॉर्मेटरीमधल्या माझ्या ठिकाणी गेले. तेथे 2 मोठे ग्रुप आले होते. एक ग्रुप सातारा कोल्हापूरचा असावा आणि दुसरा ग्रुप 3-4 वेगवेगळ्या ठिकाणावरून आला होता. दुसऱ्या ग्रुपमधील 3 लेडीज मला सोबत होत्या. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर असे लक्षात आले की त्यांचा ग्रुप हा एका गावचा नव्हताच. ओळखीचे, त्यांच्या ओळखीचे, गुरु, गुरूंचे गुरु किंवा नातेवाईक असे वेगवेगळे नातेसंबंध धरून वेगवेगळ्या ठिकाणावरून ते आले होते. कोणी सिद्धटेकचं, कोणी आष्टीचं, कोणी नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतून आले होते. पण त्यांच्यामधली युनिटी, शिस्तबद्धता वाखाणण्याजोगी होती. त्यांनी एका सुरात हरिपाठ म्हटला. खरंच सांघिक उपासना आणि सांघिक प्रार्थनेचे पुण्य खूप जास्त असते आणि ते ऐकायला, बघायला तर अवर्णनीयच असते. त्यानंतर एका महंतांनी सत्संग करायला सुरुवात केली. मला त्यांचा आवाज फारसा नीट ऐकू येत नव्हता, पण सगळे लोक त्यांच्याजवळ बसून एकाग्र चित्ताने ऐकत होते. मी दिवसभराच्या प्रवासामुळे थकलेच होते. उद्या काय करायचे या विचाराने मन सरबेट झाले होते. ना चालण्याचा सराव, ना पायऱ्या चढण्याचा सराव आपले शरीर कितपत साथ देते. आपण उत्साहाच्या भरात आलोय. आता मात्र नक्की खरी परीक्षा आहे. सगळंच कसे देवावर अवलंबून राहायचे, स्वतः पण काहीतरी प्रिपरेशन करावे ना, इत्यादी इत्यादी स्वतःचा राग येत होता. खूपच खिन्न वाटत होते. अगदी मला रडू येईल असेच वाटत होते. तेव्हाच वृषालीताईंचा फोन आला. मी सांगितलं, ताई अगं मला ना खूप रडावंसं वाटतंय. मला काहीच कळत नाही आहे. कोणी ओळखीचं पण नाही आहे गं. आता मला सोबतीला दुसऱ्या ग्रुपमधील लेडीज आहेत. त्यांच्याशी मी अजून थोडेसेच बोलले आहेत. एकंदरीत साध्या भोळ्या चांगल्या आहेत त्या. पण आपला ग्रुप नाही आला आहे ना. शिवाय परिक्रमा होते की नाही हे पण अजून नक्की काही नाही आहे. किती दिवस इथे राहायचे? ताई म्हणाली, अगं तू परिक्रमा करायला आली आहेस ना, आणि तुला माहिती होते ना दुसरा ग्रुप तुटक तुटक गाड्यांनी येतो आहे ते. तू कुठेही नेहमी आपल्याच लोकांच्या गाड्यात गेली आहेस ना, म्हणून तुला असे वाटत आहे. आजूबाजूच्या लोकांची होईल तुझी ओळख. कुठलीही गोष्ट करायची तर ती सहजासहजी होते का? थोडासा धीर धर, होईल सगळे नीट. प्रशांतदादा आहेतच ना तुझ्यासोबत. आज शांतपणे झोपून राहा, उद्यापर्यंत सगळे नीट होईल, इत्यादी इत्यादी. खूप बरे वाटले वृषालीताईंशी बोलल्यावर. धीर आल्यासारखे वाटले. एक मन म्हणत होतं माझ्यामुळे त्या घरी बसून अस्वस्थ झाले असतील, पण मला त्यांच्या बोलण्यामुळे फार आधार मिळाला, हे मात्र 101% खरे. मी मनामध्ये स्वतःशीच बोलू लागले, वारीला 8-15 दिवस जायची तयारी दाखवतेस आणि इथं एका दिवसात घाबरलीस. धीर धर बेटा, धीर धर. आजूबाजूला पण भाविकच आहेत ना, होईल सगळे नीट. जास्त विचार करू नको. दत्तगुरूंची इच्छा असेल त्याप्रमाणे जे व्हायचे ते होईलच. तू फक्त घाबरू नकोस आणि शांतपणे तुला जेवढे जमेल तेवढे करत राहा. वाह, किती मस्त वाटलंय स्वतःची समजूत घालून. 8:30च्या सुमारास मी आणि प्रशांतदा बाहेर जाऊन गरमागरम जेवण करून आलो. आता मी बऱ्यापैकी शांत झाले होते. धीर आला होता. जो प्रसंग समोर येईल त्याला शांतपणे समोर जायचे असा निश्चय केला आणि झोपी गेले. 11-11:30च्या दरम्यान लोकांच्या आवाजामुळे मला जाग आली. पहिल्या ग्रुपमधील काही लोक गुरु शिखरापर्यंत पायी चढून आणि उतरून आले होते. बाकीचा ग्रुप त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत होता. ते आलेले लोक त्यांचा अनुभव सांगत होते. असा कौटुंबिक मायेच्या गप्पा चालल्या होत्या. खरंच ग्रुपमध्ये असले की मायेने चौकशी करणे, काळजी घेणे या गोष्टी ओघाने येतातच. बरे वाटले त्यांच्या गप्पा ऐकून आणि नंतर मी कधी झोपी गेले मलाच कळले नाही. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. श्री गुरुदेव दत्त.